आज आहे 6 मार्च आणि आज आहे माझ्या छत्रपती शिवरायांची जयंती. ही तिथीनुसार शिवजयंती. आज 6 मार्च दिवशी शिवजयंती साजरी केली जाते तिथीनुसार. हे बघा माझ्या शिवरायांची मूर्ती. आजपर्यंत तुमच्या आदर्शावरती चालतोय. याच्या पुढे पण मला शक्ती द्या, मला बळ द्या की मी माझ्या क्षेत्रात पुढे जावे. जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. आज आहे 6 मार्च आणि आज आहे माझ्या छत्रपती शिवरायांची जयंती. आता तुम्ही विचार करत असाल की भाई 19 फेब्रुवारीला काय होतं, मग शिवजयंती तर होती, झाली ना शिवजयंती. ती शिवजयंती वेगळी, ही शिवजयंती वेगळी. ही तिथीनुसार शिवजयंती. आज 6 मार्च दिवशी शिवजयंती साजरी केली जाते तिथीनुसार. आज तिथीनुसार शिवजयंती दिवशी माझ्या छत्रपती शिवरायांना माझ्याकडून मानाचा मुजरा. तर सगळे आपापल्या कामाला गेलेत सकाळीच आणि मी पण उठलोय, मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश झालोय. मस्तपैकी चंद्रकोर वगैरे ते तर मी रोजच लावतो, पण आज मला खूप भारी वाटतंय. मी नाही का एकदम जोश मध्ये घेतला चंद्रकोर आणि गपकन लावला ना, असं एकदम असं हे झालं, मला अंगात काटा आला अंगात, नाही का एकदम. आज शिवजयंती आज. तर फिलहाल तर आपण रेडी झालोय, तर आपण महाराजांच्या पाया पडून घेऊ आता. हे बघा माझ्या शिवरायांची मूर्ती. राज, आजपर्यंत तुमच्या आदर्शावरती चालतोय. याच्या पुढे पण मला शक्ती द्या, मला बळ द्या की मी माझ्या क्षेत्रात पुढे जाईन. जय शिवराय. तर आता नाश्ता वगैरे करून घेऊ आपण. आता मी नाश्ता करायला बसलोय. हे बघा भेंडीची भाजी, चपाती आणि तूप. तूप टाकून खाऊ. तसं पण डॉक्टरने मम्मीला सांगितलं होतं, म्हणजे आम्हा सगळ्यांना सांगितलं होतं घरातल्यांना, की तूप शरीरासाठी चांगलं असतं. ते भाजीत डाळीत टाकून खायचं असतं, ते शरीरासाठी चांगलं असतं. तर मम्मी बोलली की तू पण खा. मग मी पण खायला चालू केलं. तर नाही का भारी वाटतं तूप टाकून खायला. तर तूप टाकून खाऊ. हा, बस झाला 1 चमचा. तुपातली भाजी माझी. आज मी कुठेच बाहेर जाणार नाहीये. आज शिवजयंती आहे, तर टीव्ही वरती ना महाराजांचे चांगले चांगले पिक्चर लागतात, नाही का. हेरी कधी लागत नाहीत, पण अशा टायमाला लागतात. तर भाई खूप भारी वाटतं बघायला. हे बघा एक पिक्चर लागले बघा, सरसेनापती हंबीरराव. काय पिक्चर आहे यार. मला हे पिक्चर खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. मला वाटतं पावनखिंड पण लागेल आज. लागलं तर चांगलं आहे, नाहीतर हे पण भारी आहे बघा. औरंगजेब बघा याच्यातला. खूप भारी आहे यार. ओ चल. ज्याच्या हालचालीत चपळता असेल, स्तनोप्रत नेतोची पालकरांसारखी. काय हा हिरो काय दिसतो यार महाराजांच्या वेशात. काय दिसतो हा हिरो. असं वाटतंय जणू महाराजच आहेत बघा ना. एक नंबर यार, एक नंबर. जय सख्या भाच्याचा राज्याभिषेक. मम्माली पिक्चर बघतो. अरे वा, हे काय आणलं? बटर. महाराज म्हणा, काय 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 कपडे धुवाय टाकत येईल ना मसनीला. जराशी बनवलं पटकन. तूच बनव ना. बनव ना बनव ना मा बन. मी थकली, मम्मी थकली की तू थकलं सांग. आरामात बनव, पण मी तू पण झाडू आरामात कर, आरामात कर.
आरामात करणार. करायचं दिवसात करायचं लवकर. मम्मी आणि माझ्यासाठी बघा आज मी चाय बनवतोय मस्त. मम्मी थकली आहे बिचारी, आली होती मला बोलली तू चाय बनव, मी बाकीचं काम करते तोपर्यंत. आपण बनवू चाय, काय विषय नाही. चाय रेडी आहे माय. ही तुझी चाय, ही माझी चाय. फॅन चालू केला असतास तर आणि जास्त सोबत आणायची ना थोडी बटर. चाय. बस झालं, आ बस झालं. आता मी याचं डाळिंबाचा ज्यूस पिऊन आलो. हा एकटी एकटी. नाही माझ्या पोटात आग झाली गोळ्या खाल्ल्या. अच्छा अच्छा. 50 रुपयाचा एक ग्लास 50 रुपयाचा एक ग्लास लुटलं त्याने मग. तिकडं आपल्या कॅम्पात केवढं ग्लास होतं? प्लास्टिकचं चायच्या. केवढं मोठं होतं? तुझे कपडे ठेवले जात ना तू काढून. कुठलं नाही रे बाबा, कपडे इकडे मला सांगितलेलं ठेवायला. तुला कळत नाही. काय नुसतं कपडच करत राहील. अरे पॅन्टी धुतलेले काढ. अरे मग थांब ना जरा. माझ्या कपड्यावरून काय तुला प्रॉब्लेम काय माहिती नाही. आधी ते केवढा ढेक दिसतो बघ. धर बेटर का. बटर उपवास आहे ना माझा आज. अरे हा तुझा उपवास आहे. तूच खा आणि बांधून आपण असेल खाऊया. असं ठेव. तुला पाय तेवढं घ्या आणि बांधून ठेव, नरम होतील. मम्मी बघा देव साफ करते. मम्मी देवाची भांडी धुणार आहे का ग आज अचानक? अरे संकष्टी आहे ना आज. अरे आज संकष्टी पण आहे. मग विसरलोच मी. आज शिवजयंती पण आहे आणि संकष्टी पण आहे, म्हणून मम्मीचा उपवास आहे. हा बरोबर बरोबर. निघते नाही बघ. मम्मी ना वॉशिंग मशीनला एवढी घाबरते ना, म्हणजे लाईट बिल वगैरे जास्त येईल म्हणून 2-2 दिवसानंतर कपडे टाकते. आता परवा टाकलेले आज टाकते बघा. तू कामाला लागला दररोज टाकणार. हा आता बिल भरणार ना तू. जास्त कपडे टाकलेत का आज? जास्त कपडे जाणचं वाढलेले कपडे मोडले. कुठे आहेत? वाढले ना मोडले. अरे यार अरे कुठे आहे हे? पॅन्ट बीट तुझी असेल टाक ना. नाही काय नाही. काय नाही ना. बंद करू बंद करू याला. बंद करो. बटन चालू आणि मग हे पाणी चालू काय. पाणी चालू नाही केलं काय तू. पाणी चालू करायचं नंतर नंतर ए नंतर ए ए ए त्यानंतर हे पाणी येतं. झालं. टाकून टाकायचं. मग कधी टाकणार यार? तर तू सांग. मग तुला कळत नाही काय? कर वरती. मला एक इसराय होतं कामामधून पकडे. नाही पडणार ते ते हे घट आहे. हाला टाकला ना. मस्त बघा माझ्या राजाला हार घातलाय. माझा राजा आणि बाकी देवांना पण हार घातलाय, कारण आज संकष्ट चतुर्थी आहे आणि शिवजयंती आहे म्हणून. शिवरायांना हार पण घातलाय, अजून बाप्पाला पण हार घातलाय, सगळ्यांनाच हार घातलाय मम्मीनी. मस्त दिसतंय भाई मस्त. मग काय बनवते जेवायला? बनवते. काय बनवते? मेथी जर लई दिवसात झाली पकोडे बनवते. हा अचानक रात्रीचे मिळते परोठे. सुकली मध्ये ठेवली ते आज बनवून उद्या बनवून. अच्छा चांगलंय चांगलंय. इथे कापून तर ठेवते उद्या तरी बनवते संध्याकाळी नाश्त्याला. अच्छा मग मी आज तूप टाकून भाजी खाली. थोडस टाकलं ना. हा अजून काय बनवते मी त्याच्या परोठा? अजून भात बनवते, दह्याची कढी बनते आता. अजून मोदक थोडं बघते ते. अच्छा अच्छा मोदक. आज मोदक. वा आज संकष्टी आहे ना. वा 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 मस्त मस्त. आज मोदक खायला भेटले. लय काम आहे, सकाळची भाजी साफ करायची आहे. हा ना, सकाळची पण तयारी आत्ताच रात्री करायला लागणार. उद्या परवा आपले संडे आहे. परवा संडे.
घरात बसून बसून बोर झालं होतं, तर मी आता आलोय वाशीला माझ्या वाघासारख्या मित्राला भेटायला, माझ्या परम मित्राला भेटायला. तर कुठंतरी बसू आणि थोडी गपशप करू, कारण त्याला पण नंतर जायचं आहे घरी. त्याला लवकर निरोप देऊ आपण घरी जायला. तो पण बिचारा माझ्यासाठी येतो नाही का वेळ काढून, नाही तर तो डायरेक्ट घरी गेला असता. एवढा थकलाय बिचारा तो पण. काय ना असतं आता, ते एवढं मैत्री चांगली आहे तर येणारच मी. असं का मन मारून येतोय? मन मारायचा काय संबंध? नको नको ते विषय नको त्या ठिकाणी काढायचे मध्ये, है ना. बघा कसा बघतोय. नाही बघत होतो मी, पलटलो आणि तुझ्या चेहऱ्याचा रंग नाही उडाला. बघ ना भाई, बघ नंतर व्हिडिओ मध्ये पण बघू शकतो तू. नाही नाही असं काय नाही. चल कुठेतरी बसू. चल ना बस. मित्रांनो, माझा परम मित्र गेला ट्रेन पकडून त्याच्या घरी. मी पण आता ट्रेन पकडून आलोय पनवेलला, चाललोय माझ्या घरीच. खालती सगळा अंधारच आहे, काहीच दिसत नाहीये. फ्लॅश चालू केले ना म्हणून खालती सगळा अंधार दिसतोय. तर आता घरी जातो. मम्मीने काय जेवायला बनवलंय ते बघतो, कारण मम्मी बोलली होती की आज संकष्टी आहे तर मी उकडीचे मोदक करणार आहे, प्लस कढी करणार आहे दह्याची, मेथीचे परोठे करणार आहे. मगाशी मी सांगितलं, मम्मीनीच सांगितलं सॉरी तिच्या तोंडातून. तर बघू आता ते केलं आहे का. केला असेल तर लय भूक लागली, जाऊन खातो आता. आणि त्याच्यानंतर व्लॉग एडिटिंगला बसतो आपल्या यावाल्या. तर फिलहाल तर व्लॉग इथेच एंड करू मित्रांनो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.